पिगी बँक खरं तर लहान मुलांना बचतीचं महत्त्व पटवून द्यावं यासाठी पाल्यांना पिगी बँक घेऊन देतात। ही पिगी बँक आपल्या कधी मदतीला धावून येईल असा विचारही पालकांनी केला नव्हता। मात्र सध्याची आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे, यामुळे आता पालकांचे डोळे या पिगी बँकेवर आहेत। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर व्हॉट्सअप तसंच सोशल मीडियावर विविध जोक्स आणि संदेश व्हायरल झालेत। यात एक संदेश होता ज्यात म्हटलं होतं की आपल्याकडील पैशांपेक्षा मुलांच्या पिगी बँकेला जास्त किंमत आहे। यामुळे चलन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पालकांच्या नजरा पिगी बँकवर पडल्या। सोशल मीडियावरील एक जोक आता वास्तवात पाहायला मिळतोय। बँका आणि एटीएम वरील लांबच लांब रांगांमुळे सामान्यांकडे दैनंदिन खर्चाचे पैसेच राहिले नाहीत। अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीला धावून आल्यात मुलांच्या पिगी बँक। रांगा एवढ्या लागल्यात बँकेच्या बाहेर की म्हणजे यांना घेऊन आम्ही थांबू शकत नाही एवढा वेळ। फायनली डिसिजन घेतलं की तिचे पिगी बँकमध्ये थोडे बहुत पैसे आहेत, तेच रोजच्या खर्चाला आपण वापरावे। आणि मोदीजींनी जो डिसिजन घेतला इट्स अ बेस्ट डिसिजन। आम्ही बँकेत गेलो होतो तर बँकेत पण अतिशय मोठी रांग होती आणि ATM तर ATM काही बंदच आहेत आणि आत्ता जे आहेत चालू तिथे पण मोठमोठ्या रांगाच आहेत। मग टेम्पररी म्हटलं आपण तुझी मी बँक हे पिगी बँक देतोस का तुम्हाला, तर तो म्हणाला मम्मा तू घे। घेतलेले पैसे परत देणार ना, या एका अटीवर लहान मुलंही त्यांच्या पिगी बँकची मुकली ठेवतात। मग एवढे पैसे देणार आजी, मग परत पिगी बँक भरणार आणि परत फोडणार। थोडे आईला दिले आणि मामाला दिले नोट, मग सगळं हे फोडलं सगळं आणि हे सगळं काढलं। मम्मा देणार आहे, मम्मी हे नंतर अजून त्याच्यापेक्षा डबल देणार आहे। पिगी बँक फोडल्यावर त्यात नाण्यांबरोबरच कोणती नोट निघतीये यावर आता पालकांचं आर्थिक गणित जमू लागलंय। बचत करणं किती महत्त्वाचं आहे आणि बचत कोणत्याही प्रकारे करा, ती आपल्याला भविष्यात फायद्याचीच ठरते, हेच यातून स्पष्ट होतंय। मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।